महत्वाची मॅच मैदानामध्ये चालू होते. दत्तकृपा 11 वर्सेस SN11. SN11 या संघाचा विचार केला ना, पहिलाच बॉल टॅप केला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय. SN11 हा संपूर्ण संघ 45 वयाच्या पुढचे सगळे खेळाडू आहेत, परंतु एज इज जस्ट नंबर. वय हा फक्त आकडा आहे. जहा शौक जिंदा होते वहा उम्र बिहार जाती है. त्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण स्ट्रायकिंग एंड वरती फेकी करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एक धाव घेतली जाते. 5 धावा धावफलकावरती लागतात. स्ट्राईक वरती अमर. बाउंड्री पासून या बाजूचे सगळे प्रेक्षक आणि पलीकडचे प्रेक्षक थोडं मागे थांबायचंय. स्ट्रोक फसला. क्षेत्ररक्षक आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती किरण. अप्रतिम जुगलबंदी. उलटॉस बॉल, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डेड बॉल. यावेळेचा बॉल मात्र लॉंग ऑफच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. स्कोरबोर्ड 11 या धावसंख्येवरती. हा स्ट्रोक देखील अगदी कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. टोटल 15 धावा धावफलकावरती आहेत. आणि SN11 या संघानं जर मॅच जिंकली तर विद्यासागर व्हरायटीज यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हो, याही वेळेस वेगवान बॉल हाताळलाय. खूप चांगलं बॅटिंग अभय शिर्के मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस दिसना झाले. आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जर पाहिलं ना तर समोरच्या बाजूला सनी तात्या आहेत आणि मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अभय शिर्के आहेत. आणि एका बाजूला वडील आहेत तर दुसऱ्या बाजूला मुलगा आहे. आणि आता कोण कुणावरती भारी पडेल हे पाहायचंय. 22 रन स्कोरबोर्ड वरती. केवळ 7च धावा धावफल या ठिकाणी दिलेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी सनी तात्या शिर्के यांच्या मार्फत अर्थात सुनील शिर्के प्रतिम गोलंदाजी केली आहे. एक विकेट देखील मैदानामध्ये घेण्यामध्ये यश. वेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. व्हाईट बॉल. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळला. वेगवान बॉल आहे. लॉंग ऑफ रिजन मधून बॉल फरार होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. मिलेंगे रन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फेकी करण्याचा प्रयत्न. बॅकअप मिळाला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. ओ काय क्षेत्ररक्षण केलं यार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण.
सनीता त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी संपूर्ण योगदान देत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी देखील केली, कालच्या दिवसामध्ये बॅटिंग देखील केली, क्षेत्ररक्षण देखील केलं आणि बॉलिंग देखील जबरदस्त केली. यावेळेस मात्र बॉल थांबवू शकलेले नाहीयेत. 33 रन स्कोरबोर्ड वरती लागतायत. उलटॉस बॉल नॉट स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला, परंतु त्यानंतर थोडस चार धावा. 39 रन स्कोरबोर्ड वरती 3 ओव्हरच्या अखेरीस. ओव्हर नंबर 4 आयकॉन प्लेअर चोक फसलाय, विकेट आली आहे. अभय शिर्के बॅक टू डग आउट. स्ट्राईक वरती नवीन प्लेअर आलेत. उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनल आहे, ग्रँड फिनाले आहे. का चांगलं क्षेत्ररक्षण विजय अगवणे यांच्याकडून खूप चांगला बॉल फील्ड केला गेलाय आणि या ओव्हर मध्ये देखील धावफलकाला थांबवण्याचं काम केलं जात आहे आयकॉन प्लेअरच्या माध्यमातून. हो इथं मात्र बॉल फील्ड करू शकले नाहीयेत सुनील शिर्के आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय 4 धावांच्या साठी. स्कोरबोर्ड 45 या धावसंख्येवरती. SN11 समोर आहे दत्तकृपा 11. 4 धावांसाठी हा धाव फलक पुढे चाललाय. इट्स अ विकेट. फलंदाज बाद होईल. एकच धाव ऍड केली जाते. एका बाजूला अक्षय सपकाळ यांचा संघ आहे. स्कोरबोर्ड 50, मॅच जिंकण्यासाठी 51 ची गरज आहे. अक्षय सपकाळ यांचा संघ आपण पाहतो दत्तकृपा 11. याही संघानं कालच्या दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीने मॅचेस पुढे नेलेले आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. चला स्वामी 77 महेश यादव आणि बाजी वॉरियर्स. चला
ॲडव्होकेट अभिजित बांदल यांचा संघ बाजी वॉरियर्स आणि टीम महेश यादव स्वामी 77. लगेच तुमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी लगेच पाठवा, महत्वाची मॅच आहे. बाजी वॉरियर्स यस. टॉस करूया आपण. गणेश यादव यांच्या शुभ हस्ते मॅचचा टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. बाजी वॉरियर्स या टीमनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय कळवलेला आहे. हे समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत आणि मिसफिल्ड आणि बॉल ओव्हरथ्रोच्या द्वारे 2 धावांसाठी स्कोरबोर्ड 3 या धावसंख्येवरती. मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. प्रत्येक रन आणि प्रत्येक धाव महत्वाचे. समोर जर आपण पाहिलं ना तर SN11 हाही संघ सहजासहजी मॅच सोडणारा संघ नाहीये. या आधीच्या मॅच मध्ये या संघानं जबरदस्त कामगिरी केली. शंकर राठोड यांना विनंती, आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल या. व्हाईट बॉल. हो, इथं बॉल थांबवण्यासाठी बरीचशी कसरत करावी लागते. यावेळेस गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट केली गेली. हो, स्वीप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. खूप लवकर स्ट्रोक सिलेक्ट केला आणि डॉट बॉल आलाय. वाईट बॉल येतोय. डॉट बॉल. बॉल बॉल चेक करा सर. 5 बॉल झाले असतील. ओके, यूट्यूबला व्हेरीफाय केलेला आहे. डॉट बॉल. एक मिनिट यूट्यूबला पाहिलं जाईल.
बॉल ज्यावेळेस यष्टीरक्षकानं घेतला त्यानंतर अंपायरचं डिसिजन ज्यावेळेस ओव्हर झाली असा होतो, त्यानंतर स्टंपिंग केलेला अर्थ राहत नाही. इट्स अ नॉट आउट. चला एका ओव्हरच्या अखेरीस 6 धावा. हा बॉल 4 धावांसाठी चौकार. असे स्ट्रोक खेळावे लागतील. मॅच अजून संपलेली नाहीये. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. 10 रन स्कोरबोर्ड वरती. आउटसाइड दी लेग स्टंप, नो बॉल. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल. एक्स्ट्रा रन येते आणि आता साईड चेंज केली आहे. साईड चेंज केल्यानंतर कशा पद्धतीने अचूक टप्पा सापडेल का हे पाहिजे. 2 लगातारचे वाईट बॉल आले तर मॅच ऑन आहे. हो याही वेळेसचा बॉल, तिसरा बॉल वाईट. प्रेशर, दबाव आहे. वाईट बॉल, चौथा बॉल वाईट. बरीचशी कसरत चालली आहे या ओव्हर मध्ये. यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेश यांच्याकडून. विकेटचं पतन होते. पाचवा वाईड या ओव्हर मधला. टप्पा शोधावा लागेल. यावेळी चांगली लाईन सापडली. खूप चांगली लाईन मैदानाच्या आतमध्ये आणि डायरेक्ट हिट. 2 रन, 1 रन, 1-1. 16 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. याही वेळेस 6वा बॉल वाईट बॉल येतोय. अमर आणि बाबू एका बाजूला अमर बॉल टाकतोय आणि दुसऱ्या बाजूला बाबू बॉल अडवतोय. दोघांचाच खेळ मैदानामध्ये चालू आहे. कुणाकडनं नाव? संदीप फाळके यांच्याकडून लगातार अजून 3 बॉल वाईट टाकले तर 100 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेस आडवा बॅटने खेळाय सुनील शिर्के. क्लासिकल चौकार. मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. स्कोर काढला येतो आकार 21 रन. सनी शिर्के मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत.
यावेळेसचा 7वा बॉल वाईड. फुल टॉस बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळायचे तर रक्षक आहेत. बॉलला फील्ड केलं जातं, एक सिंगल कंप्लीट केली आहे. 23 रन. हा देखील बॉल वाईड बॉल येतोय आणि त्यानंतर 3 रन. जबरदस्त. काय चाललंय समजत नाही. 26 रन. 5 बॉल अजूनही शेवटचा बॉल आहे. तीन घेतले. एक इनिंग झाली असते आतापर्यंत. ओ काय चाललंय. 101 रुपयांचं बॅक बक्षीस जिंकलं. 27 रन. साईडला खेळायचे तर रक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि अखेरकार बऱ्याच वेळानंतर सगळ्यांच्या प्रतीक्षेनंतर हे ओव्हर संपलेली आहे. 28 रन. 12 बॉल मध्ये 28 रन झालेले आहेत आणि आता 12 बॉल मध्ये 22 ची गरज आहे, 23 ची गरज आहे. त्यावेळेस 6 बॉल विकेट. इट्स अ विकेट. पहिल्याच बॉल वरती अभय शिर्के यांनी मात्र वडिलांची विकेट घेतलेली आहे. सनी तात्या यांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉल वरती अभय शिर्के यांनी सांगितलंय की हम भी कुछ कम नहीं. एक धाव घेतली जाते. टॅपस्टोक खेळायचे तर रक्षक आहेत परंतु बॉल सीमारेषा ओलांडतोय. चौकार येतोय. सुमित यांच्याकडे हिरो बनण्याची संधी आज. सुमित यांनी जर इथून पुढे मॅच पुढे नेली तर त्यांच्याकडे निश्चित एकाच SN11च्या संघासाठी तारणहार ठरतील का पाहायचंय. आडवा बॅटनं हा देखील बॉल गॅप मधून फरार होतोय. लगातारचे 2 बॉल 2 चौकार. रोहन निकम यांच्याकडून लगातारचा 3रा षटकार खेळला सुमित यांनी तर 101 रुपयांचा चौकार खेळला तर 101 रुपयांचा कॅश प्राइज असेल. 2 चौकार खेळलेत. यावेळेसचा स्ट्रोक फसला आणि विकेट. 37 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल 37 रन. अजूनही मॅच ऑन आहे. 14 रनची गरज आहे इथून पुढे. 7 बॉल आणि 14. या ग्राउंड वरती या विकेट वरती 6 बॉल मध्ये 20-25 देखील रन झालेले आहेत. स्टेप आउट झाले आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. तीन ओव्हरचा खेळ संपला. 6 बॉल आणि 14 रनची गरज. अजूनही मॅच इंटरेस्ट घेऊ शकते. 6 बॉल 14. यावेळेस बॅटची एज घेतली. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद.
एक रन घेतली जाईल. 5 बॉल आणि 13ची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. समोरच्या दिशेने खेळ, एक सिंगल कंप्लीट केली जाते. चार बॉल आणि 12ची गरज आहे. जबरदस्त मॅच. विजय गवणे समोर बॉलर देखील रेडी. यावेळेस विकेट आणि 3 बॉल आणि 12ची गरज. तीन बॉल आणि 12ची गरज आहे. टॅपटो खेळला, एक सिंगल विकेट आणि आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 12ची गरज. यानंतरच्या मॅच साठी तयार राहा. स्वामी 77 बाजी वॉरियर्स आपण बॅटिंग साठी तयार राहा. स्वामी 77 स्वामी 77 क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. विकेट फलंदाज बाद होतील. आणि शुभम निकम यांच्यासाठी शंकर निकम यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. शुभम निकम खूप चांगली खेळ देखील त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतरच्या मॅच या. 12 धावांच्या मदतीने हे सामना जिंकलाय.